रसरशीत मौसूद असे जाळीदार काला जामुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडते असे, परंतु बऱ्याच वेळेला काला जामुन करत असताना ते तेलामध्ये विरघळतात किंवा त्याला चिरा पडतात किंवा तळताना ते फार तळले जातात किंवा करपतात आणि आतपर्यंत आपला पाक व्यवस्थित मुरत नाही. आता काला जामुन अर्धा किलोच्या प्रमाणात परफेक्ट प्रमाणात कसा करायचा हे आज आपण येथे बघणार आहोत. तर त्यासाठी येथे अर्धा किलो आपण खवा घेतलेला आहे. खवा घेताना हा ओरिजिनल खवा बघूनच घ्यायचा आहे. भेसळयुक्त खवा आपल्याला वापरायचा नाहीये. आता अर्धा किलो खवा छान असा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हाताच्या तळव्याने याला आपल्याला 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे. आपण जेवढा छान याला स्मॅश करू तेवढेच गुलाबजाम आपले छान मऊ लुसलुशीत जाळीदार होतात. हे बघा, या पद्धतीने बऱ्याच वेळेला खवा आपला थोडासा असा घट्ट असू शकतो किंवा थोडासा पातळ देखील असू शकतो. हे बघा, आता इथे 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे. आपला खवा जो आहे तो छान असा घट्ट आहे, त्यामुळे थोडा थोडा करूनच आपल्याला इथे मैदा मिक्स करायचा आहे. एकदमही मैदा यामध्ये टाकून घ्यायचा नाहीये. आता मैदा टाकून पुन्हा आपल्याला हा खवा छान असा ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे मऊसूत असा. अशा पद्धतीने हे बघा, छान असं 2 ते 3 वेळेला थोडा थोडा करून आपण येथे मैदा टाकून घेतलेला आहे. 1 वाटीपेक्षा जास्त मैदा आपल्याला यामध्ये टाकायचा नाहीये. आता ह्याचे छोटे छोटे असे 3 ते 4 गोळे करून घ्यायचे आहेत आणि गुलाबजाम सर्व एकसारखे आकाराचे यावेत यासाठी आपण ही थोडीशी वेगळी ट्रिक येथे वापरणार आहोत. बघा, छान असं प्रत्येक गोळा पुन्हा आपण हाताच्या तळव्याने छान असा मऊसूत करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि पुन्हा याचा छान असा मऊसूत आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे. आता डो आपला बनवून तयार झालेला आहे, आपण बघू शकता येथे. आता ह्याला आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण ह्याला रेस्ट देऊन घेणार आहोत, साईडला ठेवून देणार आहोत. आता हा साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. आता आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण येथे 2 वाट्या साखर घेणार आहोत. वजनी प्रमाण ह्याचं अर्धा किलो आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लगेचच साखर आणि पाणी आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी आली, साखर मेल्ट झाली की यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि साखर सुद्धा आपली व्यवस्थित अशी यामध्ये मेल्ट झालेली आपल्याला दिसत असेल इथे. आता आपल्याला ह्याचा फारही 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाहीये. आता दूध टाकून घेतलं की लगेचच आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या रसामुळे आपले साखरेचे क्रिस्टल बनणार नाही किंवा साखरेचे खडे बनणार नाही आणि गुलाबजाम कडक होणार नाही. आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड आणि 4 ते 5 केसरच्या काड्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे. हे बघा, आता लिंबू टाकल्यामुळे आणि दूध टाकल्यामुळे यामध्ये जे काही कचरा असतो तो सर्व वरती येतो. असा गाळणीच्या साहाय्याने सर्व घाण किंवा कचरा यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि आपला पाक स्वच्छ येथे तयार झालेला आपल्याला दिसत असेल. हाताच्या साहाय्याने चेक करायचं आहे. थोडंसं असं चिकट हाताला लागलं की समजून घ्यायचं आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता पाक साईडला ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि आपलं गुलाबजामुनसाठीचा डो सुद्धा व्यवस्थित असा तयार झालेला आहे. आता ह्याचे छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता 3 आपले ह्याचे गोळे करून तयार झालेले आहे. आता ह्याचे सुद्धा असे रोल तयार करून घ्यायचे आहे. आता सर्व गुलाबजाम एकसारखे यावे म्हणून आपण ही ट्रिक येथे वापरत आहोत. असा रोल तयार केला की चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्या जशा आपण लाट्या करतो त्या पद्धतीने या कट करून घ्यायच्या आहे. जसं आपण पापड बनवण्यासाठी लाट्या तयार करतो त्याच पद्धतीने येथे करून घ्यायचं आहे.
आणि लगेचच ह्याला छान असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अजिबात ह्याला चिराही जाणार नाही किंवा ह्याचे तुकडेही पडणार नाही या पद्धतीने केले तर. आणि सर्व गुलाबजाम आपले एकाच आकाराचे येतील. आता एक एक करून सर्व गुलाबजाम आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. गुलाबजाम करत असताना फारही मोठे करायचे नाहीयेत, कारण नंतर पाकामध्ये टाकल्यानंतर ते भरपूर फुलतात किंवा फुगतात. आता आपल्याला जे तयार केलेले गुलाबजाम आहेत ते तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळत असताना फारही तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये. तेल गरम झालं की गॅस लगेचच मंद आचेवर करायचा आहे आणि एक एक करून गुलाबजाम यामध्ये सोडून घ्यायचा आहे. जर आपला गुलाबजाम आपण पहिल्यांदाच करत असाल तर एकच गुलाबजाम कढईमध्ये टाकून बघायचा आहे. तो जर विरघळला तर त्यामध्ये थोडासा मैदा मिक्स करून पुन्हा याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे आणि पुन्हा गुलाबजाम तयार करून तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्व गुलाबजाम आपले तेलात विरघळणार नाही किंवा आपलं नुकसानही होणार नाही. आता मंद आचेवर तळल्यामुळे आतपर्यंत हे व्यवस्थित तळलेही जातात आणि फारही याला काळा कलर आला तरी ते जळत नाही किंवा करपतही नाही. हे बघा, छान असे मंद आचेवर आपले हे काला जामुन तळून तयार झालेले आहे. थोडे थोडे करून सर्व याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. आता आपले तळलेले गुलाबजाम तयार आहे. पाकही आपला तयार झालेला आहे. आता गुलाबजाम पाकात टाकताना पाक आपल्याला फारही थंड किंवा गरम नकोय, थोडासा कोमट असाच हवा आहे. त्यामुळे लगेचच गुलाबजामांमध्ये पाक आपल्या व्यवस्थित असा मिक्स होईल किंवा गुलाबजाम व्यवस्थित तयार होतील. हे बघा, एक एक करून सर्व गुलाबजाम पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 तासासाठी याला मुरायला ठेवून द्यायचं आहे. आता 3 ते 4 तासानंतर आपण बघू शकता सर्व गुलाबजाम आपण अगोदर मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, छान असे मुरलेले आहेत आपले गुलाबजाम आणि किती खायला सुद्धा अत्यंत टेस्टी, मऊ, जाळीदार, लुसलुशीत गुलाबजाम तयार आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.